नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिंतूर तालुक्यातील आशेगाव या ठिकाणी अवैध दारू आणि गांजा विक्रीचा सुळसुळाट. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क कार्यालय परभणी यांना वसंत सर्जेराव पवार यांनी गावाच्या वतीने दिले निवेदन. आशेगाव ग्रामपंचायत अंतर्गत आशेगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून अवैधरित्या दारू विक्री आणि गांजा विक्री सुरू आहे. दारू आणि गांजा या दोन नशाच्या पदार्थांना कायद्याने विक्री करण्यास बंदी असतानाही गावात खुलेआम सर्रास विक्री केली जात आहे. गावातील सामान्य नागरिक, महिला, लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींना या अवैध विक्री होत असलेल्या दारू आणि गांजामुळे अप्रत्यक्षरित्या खूप त्रास होत आहे. गावातील तरुण पिढी देखील या दारू गांजा विक्रीमुळे नशेच्या आहारी जात आहेत. आशेगावमध्ये दारू गांजा विक्री हे अनेक वर्षापासून सुरू आहे, परंतु याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. कोणतीही ठोस पोलीस कारवाई न झाल्यामुळे या विक्री करणाऱ्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. दारू आणि गांजा या व्यसनामुळे गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असून यावर वेळीच दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे, असे आशयाचे निवेदन आशेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत सर्जेराव पवार आणि सरपंच पोलीस पाटील यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.